जे भोंदूबाबा आहेत गडगे महाराज, मध्यंतरी आपण सगळ्यांनी पाहिलंय की एक भोंदूबाबा सिन्नरच्या इथे खरात आणि आता दुसरा भोंदूबाबा, असे जे भोंदूबाबा खरं तर जन्माला आलेत आणि सर्वसामान्य माणसं खरं तर त्याला बळी पडतात आहे. ज्यांनी या गोष्टी सगळ्याचा पर्दाफाश केला आहे ते आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि या ठिकाणच्या ज्या चळवळीच्या मॅडम ॲडव्होकेट गवंदे मॅडम असतील व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे. वाणीसाहेब जुन्नर तालुक्यातून पण अनेक तरुणांच्या या बाबांच्या बाबत तक्रारी त्या आपण त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून उजेडात आणणारच आहोत. त्या संदर्भात पण तक्रारी आपण देणार आहोत. अनेकांना त्यांनी फसवलंय, परंतु मला जाता एकच गोष्ट सांगायची की ह्या महाराष्ट्रासाठी संत तुकाराम असो किंवा संत ज्ञानेश्वर असो यांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू, अंग लावणी राख डोळे झाकुनी करीती पाप, दावणी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती जळो तयांची संगत. म्हणजे इतकं आपल्या संत सांगून गेले या महाराष्ट्रासाठी. आणि जर आजही आपण त्यांना जर बळी पडत असेल, मला वाटतं त्याच्यापेक्षा दुर्दैव नाही. ज्या मॅडमने खरं तर ह्या सगळ्या गोष्टीचा, या सगळ्या सहकार्याने जो पर्दाफाश केला या बंधू महाराजाचा, आपण त्यांनाच विचारूया की मॅडम तुम्हीच खरं या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश केला आहे, तुम्हीच या सगळ्या गोष्टीची आमचे जुन्नरकर आहेत यांना पण या गोष्टीची तुम्ही जागरूकता येण्यासाठी आमच्या जुन्नरकरांना तुम्ही नेमकं काय आव्हान कराल? हा जो भोंदू आहे, मी मंत्राने किंवा दैवी शक्तीने कॅन्सरसारखे दुर्धर आजार बरे करतो, ज्याला अपत्य नसेल त्याला मी अपत्य देतो, असे तो दावे वारंवार करत होता. लोकांकडून मोठ्या मोठ्या रकमेची लूट करत होता. म्हणजे एका वेळेस आलेला माणूस कमीत कमी 50,000ला बळी पडत होता. आणि सगळे फसवे दावे दैवी शक्तीच्या आधारे करून तो आणखी काही झाडपाल्याचे औषधंही देत होता की जो डॉक्टर नाही आहे आणि औषधाचा साठा मोठ्या प्रमाणात त्याने केलेला आहे, कुठले लायसन्स नाही, अशा अनेक बेकायदेशीर गोष्टी तो करत होता. म्हणून त्याच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट आणि मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट ह्या कायद्यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा म्हणून आम्ही फिर्याद दिलेली आहे. तसंच ह्या बाबाने जेव्हा मी हे काम सुरू केलं त्याच्या विरोधातलं, तेव्हा त्याला असं वाटलं की हे आपल्या मुळावर घाव घालतायत. तेव्हा त्याने मला वेगवेगळे आमिष दाखवून म्हणजे आमिष दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या आमिषाला मी बळी न पडल्यामुळे त्याने काही हे व्हिडिओ बनवले, ब्लॅकमेल करत होता असा आरोप. हो, तेच फसवे व्हिडिओ बनवले आणि त्या व्हिडिओत माझे काही सोशल मीडियावरचे छायाचित्र वापरून त्याच्यात छेडछाड केली आणि मला बदनाम करण्याचा, म्हणजे माझ्या समितीला, म्हणजे ज्या संघटनेचं मी काम करते त्या संघटनेला आणि व्यक्तिगत मला बदनाम करायचा प्रयत्न केला की ह्या खंडणी मागतायत माझ्याकडे अशा अर्थाने. तर त्या संबंधाने सुद्धा मी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. जे लोक त्या व्हिडिओमध्ये सहभागी होते त्यांचा सुद्धा आरोपी म्हणून मी त्याच्यात नावं नोंदवलेली आहे. ज्या लोकांनी मला फोन केले, जे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे फोनचं की आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांना सुद्धा त्याच्यात आरोपी केलं गेलेलं आहे आणि आता त्यांची बाकीची कारवाई चालू आहे. तर लोकांना मी एवढंच विनंती करेल की अशा फसव्या दाव्यांवर कोणीही विश्वास ठेवू नका. कुठल्याही गोष्ट कोणी असं दावे करत असेल तर त्याची तपासणी करा आणि मग तुम्ही आज वैद्यकीय व्यवस्था सगळी उपलब्ध आहे, डॉक्टर आहेत. अशा फसव्या याच्यावर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा, अवैज्ञानिक गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आणि जे कोणी असं फसलेलं असेल ह्या बाबाच्या माध्यमातून त्यांनी यावं आणि तक्रार पोलीस स्टेशनला दाखल करावी किंवा आमच्याशी संपर्क साधावा. अंधश्रद्धा निर्मूलन व्हावं म्हणून सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा वाढतेच आहे. खरं तर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जादूटोणा विरोधी कायदा 2013 झालेला आहे आणि शासकीय पातळीवर खरं त्या कायद्याच्या प्रचार प्रसाराची म्हणजे इच्छाशक्ती त्यांची कमी आहे, उदासीनता आहे असं दिसतं. कारण अजून त्या कायद्याचे नियम जे आहेत ते झालेले नाही आहेत आणि कायद्याच्या प्रचार प्रसारासाठी जी यंत्रणा शासनाची पाहिजे ती सुद्धा शासनाने अवगत केलेली नाही आहे. परंतु आम्ही कार्यकर्ते गावोगाव जाऊन त्या कायद्याचा प्रचार प्रसार करतो आहोत, परंतु ते आमची ताकद तिथे अपुरी पडते. तर म्हणून आपण सगळ्यांनीच, पत्रकार असतील, कार्यकर्ते असतील किंवा इतर सुज्ञ नागरिक असतील, ह्या सगळ्यांनीच आपण ते काम हातात घेऊन सरकारवर विसंबून न राहता काम आपण पुढे नेणं गरजेचं आहे. राजेंद्र गडगे यांचं शिक्षण अवघत दुसरी असल्याचं समजते. ते पूर्वी गौंडी काम करायचे. पत्रकारांनी हा विषय बाहेर काढल्यावर स्थानिक पत्रकारांवर त्यांनी काही खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला. पत्रकार मला ब्लॅकमेल करत होते असे त्यांचं म्हणणं आहे आणि तुमच्यावर देखील आरोप केला. हे आरोप त्यांनी
केवळ म्हणजे मी पुढचं पाऊल टाकू नये, पोलिसांनी त्याला अरेस्ट करू नये, पत्रकारांनी काही छापू नये, दाखवू नये, म्हणजे आमचं मानसिक खच्चीकरण करायचं, भीती दाखवायची, ह्या उद्देशाने हे आरोप केलेले आहेत. परंतु इथे कुणीही त्याच्या आरोपाला किंवा भीतीला बळी पडणारं कुणीही नाही आहे. निर्भयपणे आम्ही काम करतो आहोत, करत राहणार. आता पोलिसांनी त्यांना त्यांच्या दत्तवाडीचं जे आश्रम आहे त्या ठिकाणी आणलं, तसं माध्यमांशी ते असं बोलताना म्हणाले की पोलिसांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे आणि मला न्याय मिळायला हवा, मी काही त्यांनी चुकीचं केलेलं नाही. कोर्टात सांगावं ना काय ते, असं आरडाओरडा करून काही तुमचा लढा सुरू राहील. लढा सुरू राहील. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.